जवळपास 3 वर्षांच्या कालावधीनंतर लाईट हाऊस ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान स्विमेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत जवळपास 500 स्पर्धकांनी भाग घेतला होता। वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणावरून लाईट हाऊस ते गेटवे ऑफ इंडिया ही स्पर्धा बंद पडली होती। 52 वर्षांची परंपरा असलेली ही स्पर्धा बंद पडल्यानं जलतरणपटूंचा काहीसा हिरमोड झाला होता। मात्र आज ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण झाली। या स्पर्धेमध्ये मुला-मुलींचे वयोगटाप्रमाणे ग्रुप केले होते। याशिवाय या स्पर्धेत महिला आणि पुरुषांनीही सहभाग घेतला होता, तर ज्येष्ठ नागरिकही यात हिरिरीनं सहभागी झाले होते। आणि विशेष म्हणजे अपंग मुलांनीही 5 किलोमीटर अंतर पार करत ही स्पर्धा पूर्ण केली। या समुद्रामध्ये जास्त लाटा नव्हत्या, त्यामुळे आम्हाला पोहण्यात जास्त ताकद लागली। तिथे कशा लाटा जास्त होत्या, त्यामुळे लाटाबरोबर आपोआप बाहेर येत होते, त्यामुळे इथे जास्त ताकद लागली। संपूर्ण स्पर्धेत पहिल्या आलेल्या नीलनं समुद्रात पहिल्यांदाच पोहत असतानाही बाजी मारली। 5 किलोमीटरचं अंतर त्यांनी अवघ्या 42.15 मिनिटात पूर्ण केलं, तर तिसरी आलेली नाशिकची गिरीशाही पहिल्यांदाच समुद्रात पोहत होती। मला काही फारसा अनुभव नाहीये समुद्रामध्ये पोहायचा। आता मी दुसऱ्यांदाच पोहलोय, पण माझे कोचने मला खूप प्रोत्साहन दिलं, त्यामुळे पहिला आलो। चॅलेंज तसं काही नव्हतं, पण मी कधी आधी स्विमिंग केलं नाही। मला एक्सपिरियन्स म्हणून एकदा करायचं होतं, मी ट्राय केलं आणि फर्स्ट झाले। स्पर्धा यशस्वीरित्या झाल्याचं समाधान आयोजकांच्या चेहऱ्यावर दिसत होतं। सर्वात महत्त्वाचं असं जी गोष्ट बंद पडली ती सुरू करताना सरकारी यंत्रणाकडनं सपोर्ट आणि सहकार्य मिळणं, आणि मला अतिशय आनंद होतो की आम्ही जे नोव्हेंबरमध्ये काम सुरू केलं आणि फेब्रुवारीच्या 25 तारखेला ही रेस आम्ही कंडक्ट करू शकलो, याचा अतिशय आनंद आहे। आणि सरकारी यंत्रणांनी उत्कृष्ट आम्हाला मदत केली। अखंड 5 किलोमीटरची स्पर्धा पूर्ण केल्यानं या जलतरणपटूंनी घेतलेल्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं। या स्पर्धेला ना वयाचं भान होतं, ना शारीरिक व्यंगाचं। स्पर्धा पूर्ण करणं हे ध्येय पूर्ण झालं, हेच त्यांच्यासाठी मोठं बक्षीस होतं। कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह स्नेहा जैन, साम मराठी, मुंबई।